आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या स्कॅममध्ये तुम्ही पण फसू शकता। कारण की कसं आहे की एक कष्टाचे पैसे, एखादी 100ची 500ची नोट जरी पडली तरी जीवाला रुकरुक वाटते की यार कष्टाचे पैसे पडले, हरवले। मग इथं तर हजारांचा विषय आणि यामध्ये तुम्ही पण फसू शकता। हे MLM स्कॅम एवढा मोठा असा ट्रॅप आहे ना, म्हणून आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये आपण MLM बद्दल बोलणार आहे, पिरामिड स्कीम, आणि हे लोक कसं ट्रॅप करतात त्या लोकांना, ह्याचं सोल्युशन काय ना, आपण त्याच्यापासून कसं सावध राहू शकतो, हे आजच्या व्हिडिओत बघणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर MLM म्हणजे काय, तर मल्टी लेवल मार्केटिंग। यामध्ये हे एक पिरामिड स्कीम सारखंच आहे, ज्याला की गव्हर्नमेंटने बॅन केले। यामध्ये काय होतं ना की एक टॉपला एक मान व्यक्ती असतो, त्याने 2 लोकांना जोडलं, ते 2 लोक 4 लोकांना जोडणार, ते 4 लोक अजून लोकांना जोडणार, हे असं एक स्ट्रक्चर तयार होत असतं। आता पहिला व्यक्ती आहे ज्यांना जोडले, ते 2 ह्याला पैसे देणार, ते दोघं ज्याला जोडतील ते पैसे पण टॉपच्याच व्यक्तीला जाणार, त्याचं कमिशन जे खालचे दोघं जण ज्यांनी जॉईन केले त्यांना भेटतंय। असंच करत 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 ते एक वाढत जातंय। वरचा जो टॉपचा व्यक्ती असतो तो तर पैसे कमवतो, पण खालचे बर्बाद होत असतात। कारण स्टार्टिंगला हे वाटतं की हे आहे, पण नंतर जे व्यक्ती जोडू शकत नाही त्यांना वाटतं की आपल्यातच काहीतरी कमी आहे की आपण व्यक्ती जोडू शकत नाही, पण हे पुढे जाऊन जास्त व्यक्ती झाल्याच्या नंतर हे कोलॅप्स होतच, हे स्ट्रक्चर बिघडतच। आणि जे पिरामिड स्कीम आहे ते सरकारने बॅन केलेलीच आहे, तरी देखील हे अजून पण कसं काय रन होत आहे। प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी लूप होल्स असतात, काही ना काहीतरी छोटीसं जागा असते, तिथं हे लोक भरतात। म्हणजे इथं पैसे देऊन डायरेक्ट जॉईन न होता त्याच्या बदल्यात ते एक प्रोडक्ट विकतात त्यांना पैशाच्या, आणि ते प्रोडक्ट म्हणजे शॅम्पू, साबण असं विकतात त्यांना त्याच्याबद्दल, आणि ते खूप महाग विकतात। म्हणजे त्यांना पैसेच घ्यायचेत, पण त्याच्याच बदल्यात हे एक प्रोडक्ट विकतात। आता प्रोडक्ट विकण्यात काय चुकी असं वाटेल तर, आता जर एखाद्याला प्रोडक्ट विकायचं आहे, शॅम्पू विकायचं आहे, साबण विकायचं, त्याच्यासाठी त्याला मार्केटिंग करावं लागेल, ॲडव्हर्टाइजमेंट करावं लागेल, घरोघरी जावं लागेल, लोकांमध्ये अवेअरनेस वाढवावं लागेल। पण इथं तर तसा काहीच विषय नाही। इथं तुम्हाला फक्त एका व्यक्तीला शॅम्पू साबण विकायचं आहे, तोच मार्केटिंग करणार, तो अजून लोकांना जोडणार, ते अजून लोकांना म्हणजे इथं कस्टमर कोणी नाहीच आहे। आता जर मी प्रोडक्ट घेतलं, मी कस्टमर झालो आणि मीच आता डिस्ट्रीब्युटर होणार लोक जोडण्यासाठी, लोकांना विकण्यासाठी, म्हणजे इथं कोणी कस्टमर नाहीच आहे, सगळेजण डिस्ट्रीब्युटरच झालेले आहेत। आणि या स्कॅममध्ये विद्यार्थी लोक जे मिडल क्लास आहेत हे त्यांनाच टार्गेट करतात। मग यामध्ये लोक का फसतात, कसं फसतात हे सांगतो। आता काय होतं ना, हे लोक काय करतात की एखादा गरीब विद्यार्थी दिसले तिथं जाऊन सेशन देणार, मोटिवेशनल एकदम हेड सांगणार। आता एखादा 18 वर्षाचा विद्यार्थी ज्याने आत्ताच कॉलेज पासआउट केले आणि कॉलेज पासआउट झाल्याच्या नंतर त्याच्यावर प्रेशर येतं, जबाबदारी येतं, आणि तेव्हा जर कुणी तुम्हाला आशा दाखवली की तुम्ही आत्ताच्या आत्ता मिलियनर होणार, बिलियनर होणार, महिन्याला 50,000, महिन्याला ₹1,00,000 कमवणार, तर एक आशेची किरण भेटत असते। घरची परिस्थिती बघून, घरात काय चाललंय, घरचं वातावरण काय, हे बघून ते छोटे छोटे जे आशा असते त्याच्यावर आपण भरकटल्या जातो, आणि त्यावेळेस माइंड डायव्हर्ट होण्याचे फार चान्सेस असते। एखाद्या विद्यार्थ्याला, लहान लेकरांना किंवा मिडल क्लास फॅमिलीमध्ये जे मुलं आहेत त्यांची परिस्थिती बघून त्यांचे डायव्हर्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यावेळेस हे अशा लोकांना ट्रॅप करतात आणि त्यांना स्वप्न दाखवतात। मग त्या स्वप्नामध्ये जर लोक फसले, एकदा जर त्यांनी फसले आणि त्यांनी कोर्स घेतला, 50,000, 1,00,000, 25,000, अरे हजारोमध्ये जरी घ्यायला गेलं ना तरी देखील फसवलं ना कधी, जीवाला असं फार त्रास होतो। तर इथं तर फार मोठे मोठ्या रक्कम स्कॅम होतात। तर आपण जर त्यांना जॉईन केलं, आणि आता जर मी जॉईन केलं आणि मला कळलं की अरे स्कॅम झालाय, आता काय करू शकत नाही, तर या स्कॅममधून पण त्यांनी बाहेर काढण्याचं सांगतात। पण ते काय करतात की ते सांगतात की आता तुमचं हे तर झालं, पण तुम्हाला जर तुमचे पैसे परत पाहिजे असले, तुम्ही अजून लोकांना हे कोर्स जे आहे ते विका, आणि ते कोर्स विकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे पैसे येतील त्याचं कमिशन तुम्हाला देणं। म्हणजे या कोर्सच्या मागं ते पिरामिड स्कीमच चालवत आहेत। अशा प्रकारे हे MLM स्कॅम करत। तर याच्यापासून आपण कसं वाचू शकतो आणि काय करू शकतो? आता जर तुम्हाला जर कोणी आशेची किरण दाखवत असेल किंवा काय करत असेल, आधी बघा त्या व्यक्तीने काय केलंय आयुष्यात, काय उखाडलंय त्याने, ते बघा। जर त्याने खरंच काहीतरी केलं असेल आणि माणूस जर लायक असेल तर बघा। जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही स्कॅम होऊ शकतं किंवा काय, तर सावध राहा या गोष्टीपासून। कारण कुठलाही कोर्स आणि काही घेताना प्रत्येक गोष्ट आपल्याला यूट्यूबवर आणि इंटरनेटवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे।
कोणताही कोर्स बघा तुम्ही, यूट्यूबचा कोर्स बघा किंवा कुठला मोटिवेशनल कोर्स, प्रत्येक गोष्ट यूट्यूबवर अवेलेबल आहे. यामध्ये काही असं डीप जाण्यासारखं किंवा एक स्पेशलाइज करण्यासारखं असं काहीच नाही. प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे. एवढंच की ते स्ट्रक्चर वेमध्ये असतं कोर्स, आणि प्रत्येक कोर्स असं फ्रॉड असं मी म्हणत नाही आहे. पण आता हे ओळखायचं कसं की हा फ्रॉड आहे का नाही आहे? हा तर कोर्स विकतोय, प्रोडक्ट विकतोय, मग ओळखायचं कसं? हा एक मोठा प्रश्न पडतो. तर याचं सिम्पल एक आहे की तुम्ही आधी बघा नामांकित आहे का नाही, ब्रँड आहे का नाही, काय. हे तर छोट्या मोठ्या गोष्टी झाली तर प्रत्येकालाच कळत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणत्याही पॉईंटला जर त्या समोरच्या कंपनीने म्हटलं की आता तुम्हाला 2 लोक जोडावं लागतील, तेव्हा तुमचं हे होणार. 2 लोक अजून जोडा, त्याचं कमिशन तुम्हाला जोड. आता असं जर कुठं तुम्हाला दिसलं तर हे समजून जावं की स्कॅम आहे, कारण व्यक्ती जोडायचे इथे. आणि लोक इझिली अट्रॅक्ट होतात, कारण ते असं दाखवतात की आम्ही किती हे आहेत, आम्ही किती पैसे कमवले, आम्ही किती लाखोमध्ये कमवले. आता मी बघतो ना की जे इंस्टाग्राममध्ये येतात, कधी कधी स्टोरीला टाकतात, व्हॉट्सअपचं हे प्रूफ टाकतात की मी एवढे पैसे कमवले, मी एवढे पैसे कमवले, एवढे मला पेमेंट आला, महिन्याचा माझा 15. अरे काय नाही येत त्या पोरांना. माझे मित्र कितीतरी असे लावते स्टोरी, मेसेज करा, मी सांगतो तुम्हाला कसं. ते पण तेच सांगतात की असं करा, हे करा, कारण ते त्याच्यामध्ये फसलेले आहेत ऑलरेडी, आणि ते तुम्हाला फसवण्याचं. आणि जर या स्कीममध्ये फसलेला असाल, जर तुमच्यासोबत हा जर स्कॅम झालेला असेल, तुम्ही फसला, तर एक गोष्ट नक्की करा की जर तुम्हाला कळले की मी आता फसले, माझे पैसे वेस्ट झाले, तर दुसऱ्या कुणाला फसवायचा प्रयत्न करू नका, दुसऱ्या कुणाला विकण्याचा प्रयत्न करू नका. कारण कसं आहे ना की तुम्ही एखाद दिवस तुमचे पैसे रिकवर करचाल 1500 रुपये किंवा किती असतील ते, पण त्या व्यक्तीचा जो ट्रस्ट आहे, त्याचा विश्वास जर तुम्ही मोडला ना, तर तो विश्वास परत कधीच येणार नाही. 10 जणांना सांगणार, परत तो अजून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करा. हे असंच चालू राहील. पण जो तुम्हाला वाटलं तर तुम्ही FIR करा, कंप्लेंट करा, कारण आपल्या गव्हर्नमेंटने ही स्कीम ऑलरेडी बॅन केलेली आहे. आणि या स्कीम बॅन असल्यामुळं तुम्ही कंप्लेंट करू शकता. तुम्ही हे पॉलिसीज वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की काय तुम्ही FIR करून तुमचे पैसे रिकवर करू शकता, पण कुणाला फसवू नका. आणि लास्टची गोष्ट, असं कुठं जर तुम्हाला वाटत असेल माणसं जोडा, ते फ्रॉड आहे. आता अफिलिएट मार्केटिंग बघा, गुगल पेवर तुम्हाला रेफरल भेटत असतं, तर त्यांचा मॉडेल बघा. रेफरल जेव्हा आपण गुगल पेला रेफरल करतो, तर पुढच्या व्यक्तीचे काही पैसे घेत नाहीत, आणि त्यांचा बिझनेस मॉडेल काय ह्याच्यावर नाही, कमिशनवर. त्यांचा बिझनेस मॉडेल वेगळ्या ह्याच्यावर. हे फक्त एक छोटंसं अमाऊंट असतं की, आणि ते पण गुगल पे तुम्हाला देत असते ना की पुढच्याकडून आलेले पैशाचं तुम्हाला काय भेटत असतं. अमेझॉनचं पण तुम्हाला, आणि वर्थ इट असतं ना. अमेझॉनचं जर हे केलं तुम्ही, जर कोणती आता समजा मी ह्या मॉनिटरची जर हे टाकली, रेफरल लिंक टाकली, तर त्या समोरच्या व्यक्तीला तर हे मॉनिटर तेवढ्यालाच जाणार आहे, फक्त मला अमेझॉनकडनं कमिशन येणार आहे, असं असतं ते. पण इथं पिरॅमिड स्कीममध्ये समोरच्या व्यक्तीकडनं माणसं जोडायचे, त्याच्या आलेले पैसे म्हणून तुम्हाला कमिशन भेटत असतं. तर हे एक फ्रॉड आहे, स्कॅम आहे. त्यामुळे या स्कीमपासून सावध राहा. मोटिवेशनल ते असतं थोड्या वेळासाठी, पण आपलं हार्डवर्क करा, डोक्याचा वापर करा थोडासा, आणि आशेची किरण भेटती कुठंतरी. याच्यावर आपलं आयुष्य हे पण बघा, आपल्या घरची परिस्थिती काय चालू आहे, आपण तेवढे कॅपेबल आहोत का अजून किंवा नाही. कारण बरेच जण घरच्यांकडून पैसे घेतात आणि त्या स्कीममध्ये लावतात, आणि ते फार म्हणजे फार काय होणार आहे, नंतर घरच्यांचे पैसे जाणार, नंतर घरचे किती आधीच त्यांची परिस्थिती वाईट असते, त्याच्यातून ते तुम्हाला एवढे पैसे साचून देणार, आणि नंतर ते खूप गिल्टी फील होतं. तर जिथं पण माणसं जोडण्याचा प्रयत्न करतील किंवा हे माणसं जोडा, तुम्हाला त्याचं कमिशन, माणसं जोडा कमिशन, हे टोटल स्कॅम आहे. आणि ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की प्रोडक्ट विकतात, ते प्रोडक्ट बघा ओव्हर प्राईज असतात. कारण माझा मित्र गेला होता पुण्यामध्ये सेशनला, तिथं त्याला हेच प्रोडक्ट विकले गेले, कारण ते असं डायरेक्ट तर पैसे नाही घेणार फुकट, आणि असं कारण ते बॅन आहे. तर ते एक वेलकम किट म्हणून तुम्हाला एक वेलकम किट देत असते, ज्याच्यामध्ये शॅम्पू साबण असतात, ते 1000 रुपयाला ते विकत असतात. तर सावध राहा, या स्कीमपासून वाचत राहा. हा व्हिडिओ नक्की अजून लोकांना शेअर करा, जेणेकरून तुम्ही तर सावध व्हाल, पण तुमच्या आजूबाजूला अजून विद्यार्थी, अजून मिडल क्लास आणि गरीब घरातले असे लोक आहेत जे यामध्ये वाहू शकतात. तर नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलला असेच व्हिडिओ येत असतात. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र, राधे राधे.